या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी जुगल घरात आपल्याला विनंती करेन की कुंभार सरांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. खरं तर आर्थिक राजधानी म्हणून या रायगडची उरण असं समजलं जातो आहे आणि या उरणमधील नावासेवा या विभागाचं संरक्षणाचं नेतृत्व कुंभार सर आपल्याकडे आणि म्हणून या कार्यक्रमाप्रसंगी आपला आदरपूर्वक सन्माननीय पोलीस कॉन्स्टेबल कुंभार सर ओटू उमंग भोईर. धन्यवाद सर. उपस्थित अगदी मान्यवरांचं आपण शब्दरूपी हार्दिक स्वागत करूया. अगदी पोलीस कॉन्स्टेबल सदरक्षक नायक खलनिग्रह नायक युक्तीप्रमाणे अगदी सत्याला न्याय देणारे आणि असत्याला धडा शिकवणारे ही अगदी पोलीस दलातील संपूर्ण मंडळी त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल येतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरले जातील. टीम अश्विन स्पोर्ट्स दांडा या टीमचे गोलंदाज आकाश ठाकूर आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि त्यांच्या समवेत रोहन घरत जॉन्टी. ऑन स्ट्राइक एंडला अमोल पाहायला मिळतील. आकाश ठाकूर दांडा एक्सप्रेस. पहिले षटक हाताळलं जाईल. P1 5 षटकाचा सामना असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल बेंडकर लेंड कडून गोलंदाज आकाश टू अमोल. पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी गुडले स्पॉट वरून चेंडू उडताना पाहायला मिळतोय. रुपेश यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. फिरून खेळले क्षेत्ररक्षक अगदी जागा खाली पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक पळतात. चेंडू सीमा पलीकडे येतोय. दणदणीतचा आणि खणखणीतचा हा आला या स्पर्धेतील या सामन्यातील. उरण तालुक्यात चला चला हो सामने बघावला. उरण तालुक्यात भेंडकर गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. सुंदर या स्पर्धेतील शीर्षक गीत आणि 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावरचा चेंडू अगदी पंचांचा इशारा सुईर मारा पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी थोडीशी भरकटली आहे. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जाऊन थांबली आहे. थोडी दिशा आणि गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथून स्वैर मारा आलाय. 5 धावा धावपलकावर येतात. सुंदर फटका पाहायला मिळालाय. अमोलच्या बॅटीतून येणारा हा दणदणीचा चौकार. अगदी दोन्ही टीम पाहिल्या तर दमदार टीम आहेत. ऋषी स्ट्रायकर्स निर्जा नावा आणि त्यांच्या गेस अश्विन स्पोर्ट्स यशदेवी दांडा. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. स्टेप ऑफ झाले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. डॉट बॉल आलाय. अगदी गोलंदाजाच्या पायामध्ये थोडेसे क्रॅम्प येताना पाहायला मिळत आहेत. दुखापतग्रस्त गोलंदाज पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये थोडस व्यत्यय येताना पाहायला मिळेल. संपूर्ण खेळाडू एकवटले गेलेत पहा. इथून अगदी खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. अगदी 12व्या प्रतिनिधीला विनंती असेल आपण जायचं आहे. फर्स्ट एज बॉक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये. दुखापत होताना पाहायला मिळाले आहे. थोडस सामन्यामध्ये व्यत्यय आलाय. तत्पूर्वी आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ झालाय. त्यामध्ये 5 धावा अद्यापपर्यंत उभारण्याचं काम केलं आहे अगदी सलामी वीरांनी. अगदी शांतमय वातावरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी कैकदा खेळाडूंना दुखापत होताना पाहायला मिळतात. क्रॅम्प येताना पाहायला मिळाल्यात. अगदी सराव असणं गरजेचं आहे खेळाडूमध्ये. अगदी आपण पाहिले गेले तर धावत असताना क्रॅम्प आल्यात आणि तुर्तास माझा ब्रेक आहे. तर जाऊया संगीताकडं, डीजे कडे बोलूया आपण. अगदी पहा दोन्ही
अगदी टेडी चांगल्या पद्धतीने डान्स करताना नृत्य करताना खेळाडू अगदी फिट होताना पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा रडारवर येताना पाहायला मिळतील आकाश ठाकूर. एक चांगले गोलंदाज आहेत, उत्तम धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलं आहे आणि तिसरं चेंडू हातलत असताना थोडेसे दुखापत होताना पाहायला मिळाली त्यांना. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रडारवर आकाश ठाकूर सज्ज होतील. अगदी जखमी वाघ आता पाहायला मिळतोय मैदानामध्ये. थोडीशी त्यांना दुखापत झाली आहे. विकेटनं यावरचा चेंडू ऑन साइड ला खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू चाललाय. एक धाव सहजगत्या प्राप्त केली आहे. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आहे. तत्वर एक धाव येते आहे. एकेरी धावेने संघ आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावा धावफलकावर येत आहेत. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं जाईल ऑन स्ट्राइक एंडला. रोहन घरत जॉन्टी ऑफ साइड द ऑफ स्टंप. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी आपण पाहिलं तर फक्त 6 दिल्या गेल्या. अद्याप एक चेंडू बाकी असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आकाशांचे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत. पहिलं क्षेपणास्त्र सातत्यानं बाहेर निघलं जाते. टीम दांडा. चांगला टॉस झालाय. चेंडू अगदी गुडले स्पॉट वरून चेंडू उडला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. निर्धाव चेंडूची सांगता येतोय. ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर धावा आल्यात लॉस ऑफ नन. 5 धावा. 6 धावा येताना आपण पाहतोय धाव फलकावर. 2 एंडकडून सामने खेळवले जातात. पहिलं षटक हाताळलंय भेंडकल एंडकडून. यावेळचं षटक हाताळलं जाईल ठाणकेश्वर रंगमंचाकडून. शॉर्ट ऑफ टीम मीटिंग पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळलं जाईल गोलंदाज विराज कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी ठाणकेश्वर रंगमंचाकडून सज्ज होतील विराज पाटील. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. फिल्डिंग सजावट केली जाईल चांगल्या पद्धतीने. ऑन स्ट्राइक एंडला बॅट्समन अमोल सेल्वम. चांगल्या पद्धतीने फिल्डिंगची सजावट. मिड ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट पॉइंट असे अंतर्वर्तुळाचे क्षेत्ररक्षण आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू मागील दिशेला चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण आहेत. तत्वर पर्याप्त काळामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावा अर्जित करूया. एकेरी धावेनं संघ आगेकूच करतोय. 7 धावा धावफलकावर येत आहेत. दाते बावरा पावलांचा रणप. गोलंदाज विराज पाटील. अगदी चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. अश्विन स्पोर्ट्स दांडा त्यांच्या अगेन्स्ट खेळतील ऋषी स्ट्रायकर्स निर्जा 11 नावा. एक दमदार संघ. तुल्यबुल्य संघ आहे. दोन्ही आमने सामने ठेकलेत. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल टिपला जातोय. थांबवला जातोय खेळाडूचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. डीजे अगदी गोल्डन विकेट टिकेट करताना पाहायला मिळतोय विराज. रोहन घरतच्या खळीचा अंत झालाय. स्वस्तामध्ये माघारी परतवले जातील. अगदी 3 चेंडू फेस केले. त्यामध्ये 0 धावसंख्या घेऊन
रोहन मात्र माघारी परतवलेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये जातील मित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रायझिंग यंगस्टर दुसऱ्याच बॉलवर सफलता संपादित केली विराज पाटील. विराज नावामध्ये राज आहे आणि राज करताना पाहायला मिळालाय दुसऱ्याच बॉलवर. पाहूया विराज पुनश्च एकदा. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने खेळून काढलेला चेंडू मिड विकेटला स्टिअर केलाय. ऑल ऑन द ग्राउंड. एक धाव सहजरित्या प्राप्त झाली. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा अलगदरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या इथून पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. 9 धावा आल्यात. अगदी शांतमय क्रिकेट पाहायला मिळाला आहे पंडित सर. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजाने जमीची बाजू ठेवली आहे. वचक ठेवलंय 2 षटकामध्ये मी तर म्हणतोय. नावा टीम समवेत रणनीती आखल्या जात आहेत. वारंवार फिल्डिंग मध्ये सजावट करतोय, बदलाव करतोय विराज. यावेळेस वेगवान गतीने फेकून फेकलेला चेंडू कॉट बिहाइंड. सुंदर टिपलाय झेल. थांबवलाय खेळाडूचा खेळ. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज स्वराज येताना पाहायला मिळतील. अगदी तेलगलती झाली आहे. इथून वारंवार फलंदाज स्वस्तात माघारी परतवतात. जसे येतात ना तसेच बॅकफुटला येतात. आल्या पावले माघारी जातात. फलंदाजांना खेळ करावा लागेल. मैदानावर दब धरून बसावा लागेल. अश्विन स्पोर्ट्स यशदेवी दांडा टीमला आपल्याला परास्त करायचा असेल तर येणाऱ्या फलंदाजांना इथून अगदी खेळपट्टीवर दब धरून खेळ करावा लागेल. खेळपट्टीवर धावा बनवाव्या लागतील. आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण पाहिला. अगदी विकेटी दोन्ही एंड पूरक आहे फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी देखील. खेळ करणं गरजेचं आहे. पाहूया खेळ कसा होतोय. 9 धावा अद्याप धावफलकावर आल्या. त्यामध्ये 2 गडी मात्र माघारी परतावले. दोन्ही अगदी हार्ड हिटर फलंदाज. एकीकडे रोहन आणि दुसरीकडे मित. पुन्हा एकदा गोलंदाज. जलद गतीने फेकून टाकलेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. झेलची शक्यता. क्या बात आहे. इथून अगदी आपण पाहिले तर ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाले आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. आज मात्र आजच्या रात्रीत या सामन्यात विराज पाटीलचं नाणं खण खण वाजलं गेलं आहे आणि त्याचं जल्लोष देखील केलं जाईल. डीजे विशेष. जसे गेले तसेच आलेत वापस. येणारा फलंदाज लगेच माघारी परतावतोय. चांगलीच गोलंदाजी विराजची पाहायला मिळतोय. आर्यन भुईर न्यू बॅट्समन ऑन अ स्ट्राइक. चांगले चेंडू फेकले जातात आणि इथून ओव्हर नंबर 2 ला आपण पूर्णविराम देऊया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्यात 3 बाद 9 धावा. या षटकामध्ये 3 विकेट 3 धावा दिल्यात. गोलंदाज विराज पाटील. तालुक्यात भेंडकल गावात चला हो सामने बघावला. मुरण तालुक्यात भेंडकल गावात चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला.
नेक्स्ट मॅच असेल भूषण स्पोर्ट्स केगाव त्यांच्या विरोधात खेळतील हर्षदा 11 जांताराजा दादर पेन. तर आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आणि टॉस साठी यायचं आहे. दादर पेन त्यांच्या विरोधात खेळतील केगाव उरण. तर आपण आल्याची नोंद करायची आहे, रिपोर्टिंग कळवायची आहे. गोलंदाजीसाठी बदलाव केले जातील. तिसरे गोलंदाज नवीन वापरले जातात. योगेश पाटील बेनकल गावच्या दिशेनं योगेश पाटील ऑन स्ट्राइक अँड बॅट्समन अमोल अद्यापी खेळ करतायत. लाऊड अपील विकेट किपर पंचांकडे संशयाच्या नजरेनं पाहिले जाते. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाले. कमबॅक करणं गरजेचं आहे. टीमला उभारावं लागेल. टीम नावा अगदी बॅकफुटला आल्या. इथून असा खेळ करून जमणार नाही. आता षटकार चौकार ठोकावं लागतील. संघाला धावा येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला मात द्यायची असेल तर खेळ करावा लागेल. प्रयत्न करतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. ऑन स्ट्राइक एंडला आर्यन भोईर येताना पाहायला मिळतील. यस यावेळी चांगलाच फटका आलाय. आल्या आल्या चेंडू चाललाय आर पार सीमा पार ठोकलाय. हा पहिला दणदणीत षटकार. अगदी 5 सुवर्ण संधी असेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. अद्याप संलग्न 2 षटकार आलेत. तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मंथन पाटील यांच्याकडून. याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. षटकार हॅट्रिक साठी अगदी एटीएम खुले गेलेत. कॅश प्राइज 2000 असेल मंथन पाटील यांच्याकडून. आल्या आल्या पहिला तर षटकार ठोकलाय. आकाश दाखवलंय योगेशला. आर्यन एक धाव येताना पाहायला मिळेल. मिड विकेटला चेंडू चाललाय. हा षटकार दिलासाजन्य धावा येताना पाहायला मिळतील. खूप कालावधीनंतर हा षटकार आपण पाहिलात आणि या षटकारानं टोटल धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळाल्या आहेत. 17 धावा आल्यात. ऑन स्क्रीनला आपण पाहतो आदित्य मान्यवर त्यांचं देखील अगदी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान. चांगला फटका. आता हात खोलले गेलेत. आता गिअर चेंज केलेत. एक्सिलेटर झालेत. पण काय घडलंय अगदी झेल हातातून निसटताना पाहायला मिळालाय. षटकार येताना पाहायला मिळालाय. पहा इथून 6 आलाय. सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. आता धावसंख्येला एक्सिलेटर झालाय. धावसंख्येला आकार उकार आलाय. टीम नाव्यानं इथून पूर्णपणे आपले गिअर चेंज केले आहेत आणि जाऊया पुन्हा एकदा डीजे. येऊ नका. थांबा डिसिजन थोडं अगदी तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय आलाय. थोडं डिसिजन पेंडिंग आहे.
चला षटकाराला याची नोंद घ्यायची आहे. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. खेळायला आपण सुरुवात करा. षटकार येतोय. षटकारानं 23 धावा दाखल करायला. टॉस साठी यायचं आहे भूषण स्पोर्ट्स केगाव आणि त्यांच्या विरोधात चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू चाललाय सीमा पार. आलाय सरपंच चषकाचा हा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येथील विराज पाटील कोट्यातील दुसरं सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी आल्यात. चांगला चेंडू फेकला जातो. डॉट बॉल आलाय. ऑन स्ट्राइक एंड आर्यन भुईर. सुवर्ण संध्या संलग्न 3 षटकार ठोका. कॅश प्राइज 2000 मिळवा. विराज सजासजी षटकार मारू देणार नव्हे आहे. फलंदाजाला स्लोवर चेंडू. चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले गेलेत पहा. लेग कट चेंडू झालाय. आडव्या बॅटनं कळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत आहे. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. तुमचा वजीर गेला म्हणून तुम्ही 99% खेळ हारलात असा भ्रम बाळगून टाका. एक प्यादा देखील आपला खेळ लढवू शकतोय आणि तेच काम केले गेले. अगदी वजीर, रोहन, मीत, स्वराज बाद झाल्यानंतर अमोल आणि आर्यन संघाला यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पलटायत. रिच लँडिंग होईल का आणि अगदी इथून टाळ्यांचा देखील कडकडाट झालाय. चेंडू चौकार येताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोज सीमा पार. आलाय चौकार. सुंदर च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची अगदी मन जिंकण्याचं काम केलंय. या रात्रीत मनोरंजन केलं जात आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज स्कॉट बिहाइंड बाद होतात. अगदी चेंडू बॅटला ब्रश झालाय. फलंदाज बॅक टू द डक आउटला येतील. त्याचं स्वागत करतील डीजे. वैष्णव भुईर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप बॅटिंग लाईन आहे पहा. अद्यापर्यंत वैष्णव आता मैदानामध्ये जाताना पाहायला मिळाले. नंबर क्रमांक 6 वर खेळण्यासाठी रितेश देखील डगआउट मध्ये आहे. ते देखील एक चांगले फलंदाज आहेत. चांगलेच दाटणीचे फलंदाज आहे. मात्र आज गोलंदाजांनी रोख लावले आहे. विराज म्हणा, तदनंतर आकाश, योगेश
या गोलंदाजांना पूर्णपणे फलंदाजांना थांबवलंय. त्यामध्ये प्रभावशाली गोलंदाजी विराजची पाहायला मिळाले. विराजनं पूर्णपणे मैदानामध्ये राज केलंय. हा राज त्याच दाटणीमध्ये राहील का? राजेशाही ठाट पाहायला मिळेल का गोलंदाजींचा? पाहूया. आता वैष्णव आले आहेत. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील आल्या सुपर स्ट्रोक. अगदी क्षेत्ररक्षक तेथे आहेत. चांगला प्रयत्न केला गेलाय. अगदी चेंडूवर झडप घेण्याचा प्रयत्न. 7 ते 8 पावलं अगदी चेंडूवर धावताना पाहायला मिळाल्यात. पुनर्जीवन मिळालंय वैष्णव यांना. पाहूया या वैष्णव अगदी उंचीचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळालाय. हा फलंदाज जाग्याहूनच फटका बनवला होता. आदरणीय सन्माननीय विशाल ठाकूर, आपण प्रेक्षकांमध्ये असेल तर व्यासपीठावर या. जुगल घरत त्याशी संपर्क साधायचा आहे. अगदी स्विच हिटचा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. दुधारी तलवार बाहेर काढली आहे. गॅप शॉट सिलेक्शन. सो एलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ सो वाव स्विच हिट. चार षटकांचा खेळ झालाय. 4 षटकामध्ये 39 धावा धावफलकावर उभारल्या गेल्यात. 39 लॉस्ट ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक हाताळतील परेश पाटील. धीम्या गतीचा गोलंदाज, डाव्या हाताचा फिरकीचा मारा परेश पाटील येतोय. अगदी विनंतीस मान देवी विशाल ठाकूर अगदी संपर्क साधताना पाहायला मिळतात संयोजकांशी. खूप मोठी मेहनत विशाल ठाकूर यांची पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. खेळपट्टी बनवण्यामध्ये रोलिंग, अगदी पॉपिंग क्रीज आखण्यापासून तदनंतर ग्राउंडला रोलिंग, संपूर्ण काम विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून केले गेले. मग कोणाच्या मॅचेस असो, एक चांगलं सहकार्य, चांगलं योगदान, निस्सीम सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. शेवटच्या षटकाकडे बोलूया. स्लॉक षटक अगदी डेट ओव्हर पाहायला मिळेल. स्लॉक षटक स्पेशालिस्ट परेश पाटील. ऑन स्ट्राइक अँड बॅट्समन अमोल. यावेळी चांगला फटका, आखूड टप्पाचा बॉल सरळच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. मोक्याच्या क्षणाला, अंतिम क्षणाला टिपली झेल आणि अखेरकार सलामीला आलेल्या अमोल देखील इथून मात्र होतील शिकार. किती आनंद घेतात खेळाडूंना, रस्ता देखील दाखवतात ते. फलंदाज बाद झाल्यानंतर की तुम्ही चला मैदानाच्या बाहेर चला. म्हणजे आता त्यांचा अगदी खेळ वाढलाय. आता सर्कल पर्यंत जात आहेत ते नाच करण्यासाठी. दोन्ही टेडी बॉय, त्यांचं देखील स्वागत, त्यांचं देखील आभार प्रकट केलं जाईल शेवटच्या रात्रीमध्ये. रितेश मडवी नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. एक दमदार खेळाडू आहेत. अगदी याही खेळाडू मध्ये षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. आज ती फलंदाजी गरजेची असेल. पुढील 5 बॉल मध्ये धावा अद्याप फक्त 39च येताना पाहायला मिळाल्यात. धावा येणं गरजेचं आहे. धावांसाठी धावाधाव केली गेली आहे, पण धावा येणं गरजेचं आहे. पाहूया. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न. यस, पंचांच्या माध्यमातून इथून टीव्ही अंपायर, थर्ड अंपायर रेफर केलाय. डिसिजन थोडं पेंडिंग असेल. अगदी पाहूया. डिसिजन तुमच्या इथपर्यंत कळवलं जाईल. पाहूया. थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे टेक्नॉलॉजी पहा किती आली पंडित सर. आजकाल पीटीसी असो, प्रत्येक युट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आज क्रिटिकल कंडिशन असतात तेव्हा थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. आणि इथून थोडं डिसिजन क्रिटिकल कंडिशन मध्ये पाहायला मिळतोय.
आणि फलंदाज इथून येतोय तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. फलंदाज OUT आऊट असेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 5 दोन्ही टेडी मध्ये पंडित सर सेल टाकले गेलेत. आता बॅटरी चार्ज केली त्यांच्या आयोजकानं, म्हणून ते आता पुढे जात आहेत खूप नाच करण्यासाठी. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. जय भुईर. जशी टँकरच्या पाण्याला गळती लागते तशा पद्धतीने गळती लागली आहे टीम नावाला. ऋषी स्ट्रायकर्स निर्जा 11 नावा संघ पूर्णपणे थोडं पिछाडीवर आलाय. चला टीम दादर आपण यायचं आहे कॅप्टन टॉस साठी. आवरा संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय, याची देखील आपण नोंद घ्या. अन्यथा आपल्याला थंबी दिली जाईल, पॅनलाइज केलं जाईल. मागील दिशेला चेंडू खेळून काढला. लॉंग स्टॉप रिझर्वला क्षेत्ररक्षक पलटाय. चेंडू थांबत नाही. चेंडू गोलीच्या वेगानं फरार झालाय. गोलीगत आलाय चौकार. चौकार आलाय. 43 धावा आल्यात. असं म्हटलं जातं की संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसतंय. संघर्ष करताना पाहायला मिळालाय पूर्णपणे टीम नावा टीमला आज घाम गाळावा लागलाय धावांसाठी. अश्विन स्पोर्ट्स यशदेवी दांडा टीमनं पूर्णपणे धागे धडाडले. ते धागे तोडावे लागतील. अद्यापर्यंत चेंडू आपल्याकडे 3 असतील आणि 43 धावा झाल्या. 43 धावा आल्या धावफलकावर. 55 धावा आल्यानं पंडित सर तरी देखील नावा टीम टफ फाय देऊ शकतोय प्रतिस्पर्धी टीमला. गोलंदाजींचा खूप मोठा भरणा आहे. जयची शक्यता होईल का? मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चाललेला. सत्र संपल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. जर प्रतिस्पर्धी टीमचा कर्णधार उपस्थित नसेल तर असलेल्या कर्णधाराला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आक्रमण केलाय. वेट अँड वॉचचा वापर केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. बिग 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 हे पन्नास धावा आल्यात. मी म्हटलं होतं या फलंदाजामध्ये मोठी क्षमता आहे मोठे फटके ठोकण्याची. आल्या षटकारानं सुरुवात केली आहे. नाम आहे रितेश मडवी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले. उर्वरित चेंडू मध्ये ते चांगले प्रयत्न करतायत. 7व्या क्रमांकावर त्यांना उपस्थित केलंय संघाने. आज मिडल ऑर्डर मध्ये आलेत. त्यांच्या वाटेला उर्वरित काही चेंडू असतील. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. रितेश हल्ला चढवेल का? यावेळचा बॉल फिंगर रोल केलेत. इथून बॅटन बॉलचा कॉन्टॅक्ट घडला नाही. डॉट बॉल आलाय. अखेरीस 50 धावा ठोकल्या गेल्यात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीला आलाय. 30 चेंडू मध्ये 50 धाव्यांची लय लूट केली आहे. टीम ऋषी स्ट्रायकर्स निर्जा 11 नावा अश्विन स्पोर्ट्स यशदेवी दांडा उरण टीमला इथून येणाऱ्या 5 षटकांमध्ये 51 धावा बडवाव्या लागतील. 51 धावा कशा रीतीने खेळ केला जाईल तत्पूर्वी पंचांची देखील खिल्ली उडवली जाते आहे. अगदी डोरीमॉनच्या माध्यमातून चांगलं काम करतायत. तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. तालुक्यात भेंडकल गावात
बगावला मंजिता ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक आईला मंजिता ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक आईला ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक आईला मंजिता ताई मिलिंदा नक्कीच जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे भोलानाथ आवरे त्यांच्या विरोधात खेळतील हर्षदा स्पोर्ट्स जांताराजा दादरपेण बादल मात्रेचा संघ आणि भोलानाथ आवरे आपल्या समवेत असतील बेंडकलगाव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल इथून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अगदी टॉस इथून दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. साखली पद्धतीतील शेवटचा सामना छापा मागला गेलाय जांताराजा दादर पेन कडून आणि इथून काटा आलाय. टॉस जिंकलाय भोलेनाथ आवरे टीमनं. नक्कीच टॉस जिंकलात प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न असेल. बादल मात्रेचा संघ असेल 5 षटकांमध्ये कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला शुभेच्छा देऊया आणि बादल मात्रे यांच्याकडे आपण वळूया. नक्कीच बादल येतीलच, तत्पूर्वी तुमच्याकडे बोलूया. आणि इथून आपल्याला फलंदाजी आली आहे तर फलंदाजी येत असताना कितपर्यंत धावसंख्या उभारणार? कारण की रात्रीचं सत्र आहे, अगदी थंडी देखील खूप लागताना पाहायला मिळते, थंडी देखील वाहते आहे, तर धावा कितपर्यंत ठोकणार आपण? धावा ठोकण्याचं काही नाही, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा कशा होतील ते प्रयत्न करू. आणि एक शेवटचा प्रश्न असेल, सरपंच ट्रॉफी मध्ये आलात, नक्कीच आयोजन कसं वाटते सरपंच ट्रॉफी मध्ये येत असताना? नाईटचं आयोजन बोललं तर खाऊ नये, कारण की नाईटला आयोजन करणं खूप मेहनत असतो आणि खरोखरच आयोजकांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी, त्याचा मनापासून धन्यवाद करतो. नक्कीच धन्यवाद आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया कॉम बॉक्स मध्ये. आवाज असेल दुसऱ्या सत्रामध्ये नितेश पंडित सर, अगदी या रायगडामधील बुलंद आवाज, सुप्रसिद्ध निवेदक समालोचक पंडितजी. हॅलो, थँक्यू. खरं तर उमंग भोईर तथा प्रवीण गायकर आणि वैभव बोबी या स्क्वॉड मधून आजच्या रजनीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच एकीकडे येशीदेव डांडा विपक्ष नावा. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये खरं तर घमशान युद्ध झालं. 30 चेंडू फेस होताना नावा संघाचे पहिल्या 2 षटकांमध्ये पहिली तर पडझड झाली होती. 3 ते 4 विकेट फॉलोअप झाले. रुचिर ज्या वेळेला आमच्याशी जोडला गेला असं म्हटलं की या वेळेला आता नावा परत एकदा दमखम दाखवेल का. तिसरा षटक सुरू झाला आणि तेव्हापासून नावा संघानं परत एकदा आपलं अकराल विकराल रूप या मैदानावरती धारण केलं. चौफेर फटकेबाजी आली. 30 चेंडू होताना 51 धावसंख्या उभ्या केल्या, 50 धावसंख्या उभ्या केल्या आणि 51 धावसंख्येचं एक आव्हान समोर ठेवलंय. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर याच नावा संघानं आता गेल्या रजनीमध्ये जर मुलेखंडमध्ये किंवा नवीन शिवाय या मैदानावरती केलेली कामगिरी जर बघितली तर त्या गोलंदाजीच्या जोरावरती परत एकदा ते फ्रंटफुटला येतील, विजय संपादन करू शकतील. परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये असणारा गुड्डू खरं तर येत्या 15 ते 20 दिवसांच्या या हंगामात एक उरणमधील नामांकित टॉप मध्ये अगदी फार्मात असणारा खेळाडू आहे. अशा प्रकारची बॅटल असणार आहे. एकीकडे जॉन्टी आहे, रोहन आहे, तर इकडे पाहायला गेला तर एकीकडे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय सलामीला गेलेला तो प्रमोद आणि त्याचबरोबर परेश. हे 2 मातब्बर. परेशनं जैन पिढीची मैदानं गाजवलीत या येशीदेव दांडा संघाकडून. भावनेश भगत आपण सेव्ह जोकाशी संपर्क साधायचा आहे. भावनेश भगत, ओव्हर टू पंडित सर. आणि निश्चितच खरं तर या वर्षीची अगदी फार्मात असणारी टीम यावेळेस 2 हात करताना दाखवेल. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि निश्चितच सागर खरं तर अगदी, आणि म्हणूनच आम्ही म्हणत असतोय की ड्युटीवरती जॉईन व्हायचं असेल, किंबहुना तुम्हाला मॅचला जायचं असेल किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर जाताना वेगाची मर्यादा पाळा. आणि ती पाळली नाही तर किंबहुना भावनेश भगत आपल्याला फायनल कॉल, अन्यथा तुला दंडात्मक कारवाई केली जाईल आयोजकांकडून. तर जाऊया परत एकदा मैदानाकडे. आणि मैदानाकडे इथं मात्र 51 धावांचं टार्गेट सलामीसाठी आलेला येशीदेव संघाकडून. एकडे असणार परेश तर दुसरीकडे आहे प्रमोद. गोलंदाज रोहन घरत अर्थात जॉन्टी. क्रिकेट मधील एक ते फार मोठं नाव आहे रुचिर.
हो, आणि म्हणूनच म्हटलं होतं गोलंदाजीची निष्णातता, गोलंदाजीची तरबेज आणि गोलंदाजी असणारी. खरं तर यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट त्रिफलाचीच्या स्वरूपात घेताना दिसतोय. नाव आहे रोहन, पहिलाच प्रमोद होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर प्रमोद या वेळेला येस, आणि खरं तर आहे एन्जॉय आहे. डोरेमॉन जातोय त्याच्या अगदी नुसक्यामधून एखादं काहीतरी गॅजेट देतोय, सांगतोय की असं करणं गरजेचं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये तशा प्रकारे करणं अगदी. आणि या वेळेला पूर्ण विकेट सोडून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच फटका स्क्वेअर लेग कडे टोलवण्याचा प्रयत्न सफल ठरला. प्रमोद झाला त्रिफळाचीत बाद. प्रमोद बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय गुड्डू. सध्या रुपेश आणि याच रुपेशनं खरं तर वन डाऊन साठी जातोय. UPL मध्ये रुपेशला पाहिलात आपण, तोच रुपेश. जॉन्टी तेवढाच मातब्बर अष्टपैलू खेळाडू आहे. किंबहुना सलामीला किंवा किंबहुना वन डाऊन मध्ये खेळणारा तोच रोहन. नावा टीम कडून सलामीची पहिलं षटक हाताळताना, सलामीचा पहिला षटक हाताळताना दिसतोय रोहन. बेंडकल विलेज एंड कडून मारा करतो आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सेकंड डिलिव्हरी. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट कडे चेंडूला फील्ड होणार तोपर्यंत एक पलता पलता मात्र निश्चितच गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येनं संघाचं खातं उघडलं गेलं. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद. ईशीदेव दांडा 2च्या घरात. आता मात्र ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळेल उमंग सर आणि त्याचबरोबर वैभवजी. कारण आता मैदानावरती थोडीशी आउट विकेट स्लो होईल आणि त्या वेळेला मोठे फटके घेणं थोडीशी अडचणीची खरं तर अडचण भासू शकेल या खेळाडूंना. अतिशय सुरेख स्टेडीट. या वेळेला चेंडू मात्र पकडला जाईल का? लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. पकडला गेला झेल. संपला जातोय. आल्या पावली रुपेश होतोय झेलच्या स्वरूपात बाद. बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर बॅट्समननं रेडी राहायचं आहे, तयारीत राहायचं आहे. आणि आपण पाहू शकाल या वेळेला आपल्या एंटरटेनमेंट मनोरंजन करताना दिसत आहेत ते म्हणजे आपले किड्स टॉयज आणि त्याचबरोबर डोरेमॉन वगैरे आहेत. आलेल्या क्षणांना अजूनच आनंदित बनविण्याचं ते काम करतायत. आणि आपण पाहू शकाल नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी खेळण्यासाठी जातोय. नाव आहे आकाश ठाकूर. आकाश 2 फलंदाज गारद होत आहेत. सलामीला टॉप ऑर्डरला खेळणारा प्रमोद 0 या धावसंख्येवरती गारद झाला. रुपेश गेला. रुपेश सुद्धा 2 धावसंख्या आल्या खऱ्या, परंतु त्याच्यानंतर मात्र रुपेश साला बॅक टू पॅव्हेलियन. रोहन 1 मॅन आर्मी नावा संघाकडून रोहन जॉन्टी गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. वैयक्तिक पहिलं. अतिशय सुरेख चेंडू होता. विकेट हिट करणारा चेंडू होता. या वेळेस मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी फंबल होतो. 1 धावसंख्या पळून काढली. 2 पाहता पाहता इथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2-2 आतापर्यंत 2 दुहेरी स्कोर बोर्ड वरती दिसत आहेत. 2-0 स्कोर बोर्ड वरती. 2 विकेट 2 W या वेळेला निश्चितच आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 2-2 आणि 2 विकेट्स. 5वा चेंडू. उमंगनं सांगितलं की 55-51 धावसंख्या सुद्धा किंबहुना डिफेंड करण्याचा प्रयत्न असणार आहे नावा संघाचा. चेस करता येईल का? ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू शफल होण्याचा प्रयत्न होता. स्टेप अप होणं गरजेचं होतं. खरं तर या वेळेला पददालित्य गरजेचं होतं. खरं तर चेंडूवरती अगदी समोर फेस होणं, चेंडूला अगदी सामोरे जाणं गरजेचं होतं. थोडासा फलंदाज मात्र कुठेतरी फंबल झाला. असं वाटलं होतं 2 विकेट गेलेत, जोखमीचा फटका कशासाठी घेऊ. चुकूनच जर बॅटला ब्रश झाला तर परत एकदा मला परतावं लागेल. आणि सरते शेवटी मात्र निर्णय कुठेतरी
परत एकदा त्याच पद्धतीनं चेंडू आणि प्रत्येक त्या स्पॉटवरती याला म्हटलं जातोय गोलंदाजी. आतापर्यंत 6 चेंडू 6 चेंडूंमध्ये 2 विकेट्स आणि 2 निर्धाव. षटक संपला जातोय. धावसंख्या धावपटालावरती 2 बाद 4च्या घरात. सूचना असेल आजच्या रणनीतीली जरी तिसरी मॅच असेल तरी शेवटचा आता 5 षटकांचा फक्त एकच सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. किंबहुना खेळ वाचवणं वेळ वाचवणं गरजेचं आहे. रात्रीचे बरोबर आता 12 वाजतायत आणि आपण पाहतायत सौ मंजिता मिलिंद पाटील सरपंच ट्रॉफी 2025 भेंडकलच्या ठाणकेश्वर मैदानावरचा हा कुरुक्षेत्रावरचा क्रिकेटचा मारण संग्राम. तिसरी मॅच पहिला सामना झाला होता. केळवणे विपक्ष गोवटणे. त्यामध्ये केळवणे संघानं मजल मारली, विजयाची परिसीमा गाठली, विजयाची सीमारेषा ओलांडली. दुसरा मात्र निश्चितच वशेनी विपक्ष खोपटे. तिथं मात्र वशेनी चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी संघानं मजल मारली. आता तिसरा सामना नावा विपक्ष देव दांडा वैष्णव. ओ जलद गतीचा गोलंदाज उत्तम आणि खरं तर रफ्तार के सौदागर ज्याला असं म्हटलं जातोय आणि अशा हा वेगाचा वेगवान गोलंदाज वैष्णव ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती आणि एकेहाती. खरं तर मॅन ऑफ दी सिरीज पर्यंत जाण्याचं धाडस गतवर्षी नाईट टुर्नामेंट्स मध्ये वैष्णवनं मोठी जुईच्या मी मराठी मैदानावरती केलं होतं. केलवणे नाईट स्टार यांच्याकडून वैष्णवला विकेट हॅट्रिक साठी 1000 कॅश प्राइज. इथं काय होणार, इथं निश्चितच पाहायला मिळतोय जेलभूमीला दान होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 5च्या घरात. वैष्णव जलद गतीचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना दिसतोय तोच वैष्णव. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती फलंदाज होता. फलंदाजी मार्क वरती ज्यानं 1 धावसंख्या पलून काढली. नाव होतं परेश पाटील. सलामीसाठी अजूनही परेश ज्याच्या बॅटचा तोंड या मैदानावरती उघडला गेला तर ऐन फेब्रुवारीच्या सुरुवातीला ठाणकेश्वर मैदानावरती धावांचा पाऊस चौफेर फटकेबाजीतून पाहायला मिळेल. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. अतिशय बुंद्यात टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफस्टिकच्या जवळ थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. शफल होण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचं समीकरण आलं. टायमिंग काही जुळला नाही. स्वतः गोलंदाजाने चेंडू पकडला. निर्धाव चेंडूची सांगता. या वेळेला काहीसा कानमंत्र वैष्णवसाठी. आणि वैष्णवनं अगदी आपण पाहिलात आता क्रिकेटमध्ये शरीरावरती असणारे जे टॅटू आहेत त्या टॅटूवरून अगदी ओळख असतोय. परंतु वैष्णवची ओळख एक आगळी वेगळी आहे. सर्व धर्म समभाव. हिंदू मुस्लिम सिख. तर चला लगेचच 12th मॅन आमचे खरं तर या मैदानावरील नीटनेटके आयोजनाचे आयोजन करते दिनेश पाटील असतील. जुगल घरत असेल त्यांच्या मनानं ठाव घेतला आणि मग 2025 ची स्पर्धा सरपंच ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली. आता आपण पाहिला भोलेनाथ आवरे विपक्ष जानताराचा दादर पेन या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. पुढचे सर्व सामने म्हणजे अगदी अजून एक साखळी सामना 5 षटकांचा व्हायचा आहे. परंतु त्याच्यानंतरचे मात्र सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार घटक आहेत. मग विशेष साऊंड ऑपरेटर असतील, आमच्या संगीत संयोजक, तदनंतर एक दर्जेदार कॅमेरामन पाहायला मिळत आहेत. पंच म्हणून पाहू शकाल सध्या व्यावसायिक पंच म्हणून उरण पंच असोसिएशनला, मग लेदर आणि त्याचबरोबर अनेक टेनिस क्रिकेट स्पर्धा कव्हर करणारे पंच आणि आज रात्रभर आमच्यासोबत जोडले जाणारे हिंदी भाषेतील एक आगळं वेगळं किंबहुना एक ब्रँड आहे प्रवीण गायकर. तदनंतर हरिग्राम मुरुन, वैभव भोपी आणि या मैदानाला औषधाप्रमाणे अगदी या मैदानाला ज्यांच्या आवाजाची मात्रा, अन्यथा या मैदानाला जर तो आवाज नसेल ना तर हा मैदान आजारी पडेल. नाव आहे उमंग भोईर. ज्याप्रमाणे त्या औषधाची मात्रा, त्या आवाजाची मात्रा या मैदानाला लागत असू आहे ते वैभव
उमंगजी भोईर. तर वैष्णवसाठी केलवणे नाईट रायडर्स 9 स्टार. तर केलवणे 9 स्टार यांच्याकडून गोल्डन चान्स सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 सफलता सलग तर आपल्याला 1000 कॅश प्राइज. चला टाइम अलर्ट करा पंच. किंबहुना झटपट 4 षटक त्या वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला वैष्णवनं 010 अशा प्रकारचा एखाद्या VIP गाडीचा नंबर स्कोर बोर्डवरती आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओ द विकेट मारा करतोय पॅव्हलियन एंड कडून वैष्णव 2. हो अतिशय सुरेख सरळ मारण्याचा प्रयत्न होता. काय होईल इथं निश्चितच, परंतु तोपर्यंत मात्र बॉबिंग क्रीज मध्ये क्षेप फलंदाज पोहोचतोय. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारली जातोय. धावसंख्या धावपटालावरती 2 बाद 6च्या घरात. खरं तर प्रमोद आणि त्याचबरोबर रुपेश मात्रे डगआउट मध्ये आल्यानंतर चेंडू आतापर्यंत झालेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये धावा मात्र आल्यात फक्त 2. थोडासा महागडा एक टेचून मारा वैष्णवचा पाहायला मिळतोय. तोच वैष्णव उंच पुरा गोलंदाजीचा टप्पा योग्य त्या टप्प्यावरती टाकताना दिसतोय. अतिशय सुरेख परत एकदा त्याच पद्धतीनं किंबहुना जोरदार अपील केला जातोय. आणि निश्चितच या वेळेला आपण पाहू शकाल क्वालिफाईड पंचांकडं लाऊडली अपील होता. पंचानं सांगितलं की टॅपिंग. खरं तर इथं टॅप केला गेला चेंडू पकडला गेला. वैष्णवनं 0 धावसंख्येची मोहर लागली. 7 चेंडू झालेत. आतापर्यंत धावसंख्या फक्त जमा झाल्यात 2. वैयक्तिक कोट्यातील एकूण धावसंख्या धावपटालावरती 6 2 बाद 6. संथ गतीनं सुरू असणारा सामना. डाव्या हाताचा फलंदाजी मार्कवरती सज्ज, ज्याच्या बॅटला सूर गवसला. नाव आहे रुपेश. अतिशय सुरेख स्टेडीट चेंडू येणार का? 1 बाउन्स येतोय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा खणखणीत PDC ब्रँडेड चौकार. षटक संपलं गेलं आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 4 वाढल्या. 2 षटक संपतायत. 2 बाद 10च्या घरामध्ये आहेत. महत्वाची सूचना आहे, आपल्याला जर बक्षीस द्यायची असतील तर या मैदानाचं आणि आयोजकांचं खास वैशिष्ट्य आहे, एखादा रेकॉर्ड झाल्यानंतरच तुम्ही ती बक्षीस देऊ शकता. त्याच्या अगोदर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही बक्षीस देऊ शकत नाही. ही महत्वाची सूचना आयोजकांकडून आहे. तरी नेक्स्ट पुढच्या सर्वांना विनंती असेल की अगदी कुणी बक्षीस म्हणजे 3 षटकार आल्यानंतर तुम्ही बक्षीस घेऊन या. तर इथं पाहू शकाल एक छानसा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 8x41 समीकरण जवळ येईल का? मोठे फटके पाहायला मिळतील का? येशीदेव दांडाकडून अजूनही तग धरून असणारा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे परेश पाटील. संपूर्ण संघाची धुरा या परेशच्या खांद्यावरती आहेत. संपूर्ण संघाची मदार या परेशच्या खांद्यावरती आहेत. तोच परेश उरणच्या पश्चिम विभागातील नंदनवनामधील येशीदेव दांडामधील हाच परेश. इथं मात्र फलंदाजी मार्कवरती आकाश. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन ला ट्रॅव्हल केलेला चेंडू फील्ड होतोय. 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती होत आहेत 11. आता उर्वरित 17 चेंडू 40 धावा. इथं पाहू शकाल मीत आहे जो की नावा टीम मधून खेळतो, ज्याच्याकडे बघितल्यानंतर रमया वस्ताव या चित्रपटातील त्या अगदी अभिनेत्याची आठवण होईल. तुम्ही प्रत्येकानं आपलं लुक अगदी आपापल्या मनमर्जीप्रमाणे ठेवलेलं आहे. मैदानावरती क्रीडा रसिकांची मन जिंकायची असतील तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. परत एकदा रोहन वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. रोहन टू परेश. डाव्या हाताचा फलंदाज ज्याच्या बॅट मधून सावकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल का? बॅटला ब्रश होतोय. पकडला जाईल का जेल? इथं मात्र रिले जेल पकडला जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय मानस.
पाटील पकडतोय जेल, संपला जातोय परेशचा खेळ, परेश होतोय बॅक टू पॅव्हेलियन. मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा. तर स्पर्धा मित्रांनो, स्पर्धात्मक खेळणं गरजेचं आहे. तेच खेळताना दिसत आहेत नावा. आणि खरं तर ज्या नावा टीमनं येशीदेव दांडा असं वाटलं होतं की लोएस्ट स्कोर होईल का, यावेळेस परत एकदा नावा संघाला टक्कर देताना एक वेगळा सामना पाहायला मिळेल का, परंतु तसं नाही. 51 धावसंख्येचं टार्गेट आणि त्याच्यानंतर त्यांना डिफेंड करताना मात्र आपल्याला हा नावा संघ दिसतोय येशीदेव दांडा संघाला. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय नावा हे मयूर पाटील. डाव्या हाताचा फलंदाज हाई मयूर ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती, तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं, दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. रोहन टू मयूर. अतिशय सुरेख मारलाय चेंडू. या वेळेला निश्चितच पकडला जाईल का जेल, परंतु तेवढ्याच खरं तर अगदी चपलतेनं चेंडूला फील्ड केला. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 12च्या घरात. 3 बाद 12. थोडीशी अवस्था पाहिली तर अगदीच टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज गारद झालेत. प्रमोद, परेश आणि रुपेश. आकाश आणि मयूर अजून तग धरून आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे खेळाडू तोच आकाश. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सरपंच ट्रॉफी 2025 मधील अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. तेवढाच कडा प्रहार केला. इथं मात्र निश्चितच एक धावसंख्या पळून काढली. 2 धावसंख्या पूर्ण झाली आहे. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वधारली जातोय. तसं पाहिलं तर एक चौकार सोडला तर अजूनही एकही मोठा फटका या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. म्हणजे दुसरा षटक वैष्णव आणि त्या वैष्णवच्या शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला, परंतु त्याच्यानंतर अजूनही मोठा फटका नाही. 51 धावसंख्येचं टार्गेट उभं समोर असताना मोठे फटके एका षटकात 1 किंवा 2 येणं गरजेचं आहे. विजय जर सोपा करायचा असेल तर, मोकळा करायचा असेल तर. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र निश्चितच डीप मिड विकेटकडे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन. या वेळेला मात्र निश्चितच अतिशय जवळचा निर्णय होऊ शकेल का, काय होऊ शकेल. धावचीच्या स्वरूपाचा अपील केलाय. अपील मात्र पंचाने या तिसऱ्या पंचांकडे दिलेला आहे. अप्रतिम. आणि निश्चितच हा फलंदाज बाद. चौथा आदरा, चौथा मोहरा गारद, 4th विकेट. मंजिता ताई पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. खरं तर थँक्यू. खरं तर ही व्यूहरचना आहे. पहिल्या गोलंदाजानं कमी धावसंख्या दिल्या तर रोहननं लगेचच त्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलं. दुसरं षटक हाताळतोय वैष्णव. नॅट नंबर 2 दुसऱ्या क्रमांकावरती षटक हाताळण्यासाठी आला. त्याच वैष्णवनं 6 चेंडू फेकले, 6 धावा दिल्या. सफलता मात्र कोणती मिळाली नव्हती वैष्णवला, परंतु धावसंख्या मात्र कमी दिल्या होत्या. परत आला रोहन. रोहननं आतापर्यंत जवळजवळ 4 विकेट्स स्वतःच्या खात्यावरती जमा केलेत. आणि निश्चितच ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच निर्धाव चेंडूची सांगता होतोय. तिसरा षटक संपला जातोय. धावसंख्या धावपटालावरती आहे त्या स्थितीमध्ये 4 बाद 15च्या घरात. तर 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती चौकार हा कंपल्सरी असणार आहे. म्हणूनच विजय मोकळा करायचा असेल तर 50चा टार्गेट 5 षटकांमध्ये असेल तर प्रत्येक षटकात 2 मोठे फटके प्रत्येक षटकात, तर विजय सोपा होऊ शकेल. 2 किंवा 3.
आणि इथं पाहू शकाल तो स्मिथ, ज्या मीतचा उल्लेख केला, अगदी स्मिथ अशा पराभवाची थोडीशी सुद्धा छटा ज्याच्या अगदी चेहऱ्यावरती कधी दिसणार नाही असा मीत नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय. नाव आहे मीत पाटील. 12 चेंडू 36 धावा, 36 धावा 12 चेंडू. आणि निश्चितच उल्वेनोड प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तोच नावा संघाचा मीत गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, परंतु मैदानावरती अजूनही अस्त्रांचा मात्र वाट पाहतोय. नाव आहे मयूर. परत एकदा अतिशय सुरेख मिस करताना दिसतोय. अतिशय सुरेख योग्य त्या ठिकाणी टप्प्यावरती गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतोय. तीच म्हणजे स्मिथ कडून निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता मात्र 11 चेंडू 36 धावा. आणि निश्चितच खरं तर याच नावा संघाचे अनेकसे रेकॉर्ड आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला पाहू शकाल गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. चेंडूने एक विशिष्ट उंची घेतली आणि विशिष्ट उंची घेतल्यानंतर ए लवू कुठं स्टेजवर या. हे डोरेमॉन का आवाज आहे, नाही तर तुम्हाला उमंगचा वाटायचा. तर अतिशय सुरेख अप्रतिम या वेळेला मारण्याचा प्रयत्न. एक धाव संख्या पलून काढली. आता मात्र फटक्यांनी म्हणूनच म्हटलं होतं की वैभव सर या ठिकाणी आता मोठे फटके घ्यायचे असतील तर टायमिंग साधणं आणि ताकदीचा वापर करण्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील, किंबहुना मोठे फटके घेता येणार नाही. एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपाडलावरती 16च्या घरात. 16 लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 16. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील चौथं, चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल मीत टू रोशन. अतिशय सुरेख. परत एकदा निर्धाव. ही ओळख आहे खरं तर या नावा टीमची. येशीदेव दांडा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ होता, परंतु पहिल्याच चेंडूवरती जेव्हा विकेट फॉलोअप झाला ना, एक सायकोलॉजिकल प्रेशर आलं येशीदेव दांडा संघाकडं. आणि म्हणूनच प्रमोद पाटील इथं बाद झाल्यानंतर परत एकदा गलती लागली. ते 1 बाय 1 या ठिकाणी फलंदाज परतू लागले. परत एकदा बऱ्याचशा अवधीनंतर येतोय एक दर्जेदार चौकार. थँक्यू. 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 31 धावा. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीनं आतापर्यंत मीत पाटीलनं 6 चेंडू फेकले, एक चौकार दिला खरा, परंतु त्याच्यानंतर 4 निर्धाव आणि 1 एकेरी. षटकाची समाप्ती जाईल. या वेळेला 4 षटकांच्या समाप्तीनंतर येशीदेव दांडा संघ पोहोचतोय 4 बाद 20च्या घरात. सहा चेंडू 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. आणि एकदा का सामना संपला की भोलेनाथ आवरे आपला जो निर्णय असेल लगेचच अंमलात आणायचा आहे. एका बाजूने दोन्ही संघ एक्झिट होतील तोपर्यंत तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा, कारण या रजनीतील शेवटची 5 षटकांचा अगदी प्राथमिक फेरीतील फर्स्ट राऊंड मधील लास्ट मॅच होणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र तिन्ही मॅच या 3-3 षटकांच्या असणार आहेत. याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि संघ नायकांनी घ्यायची आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय नावा टीम कडून स्वराज पाटील. स्वराज पाटील ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. 6 चेंडू 31 धावा. मोठा पल्लानी म्हणूनच असं म्हटलं जातोय की रुचीर प्रत्येक जण पहिला मनात हारतोय नंतर मैदानात हारतोय. प्रत्येकाचा हौसला अगदी बुलंद असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. प्रत्येक खेळाडूला एक चॅम्पियन ॲटिट्यूड असला पाहिजे. उतरल्यानंतर मी काहीतरी करेन. आणि किंबहुना 1 नाही 2 नाही, आतापर्यंत 4 जण खरं तर बाद झाले. पहिला विकेट 0 धावसंख्येवरती बाद झाला. कॅचआउट झालेला परेश मात्र 5 या धावसंख्येवरती बाद झाला. रुपेश 2 या धावसंख्येवरती बाद झाला. आणि आकाश जवळजवळ 8 ते 9 चेंडू खेळलाय आणि फक्त 6 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. थोडेसे महागडे ठरले हे फलंदाज येशीदेव दांडा संघासाठी. स्वराज अतिशय सुरेखा खूप टप्प्याचा चेंडू भिरकावलाय स्क्वेअरलेगच्या दिशेनं, मात्र इथं येतोय 1 बाउन्स आलेला बॅट मधून एक दणदणीत चौकार.
27 5 चेंडू 27 धावा. 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. अजूनही 2 मोठे फटके आले तर कदाचित या सामन्याचा रंग परत एकदा बदलू शकेल. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं होतं, परंतु मात्र मिस टायमिंग झाला. चेंडू शरीरयष्टीला आदलला. एक धावसंख्या झाली. एक धावसंख्येबरोबर एक न वाढ वधारलेली संख्या. धावसंख्या धावपटलावरती 25. लॉस ऑफ 4 विकेट. 25 4 बाद. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येणार स्वराज. स्वराज टू रोशन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं 5वं षटक. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, शेवटचं हाणामारीचं षटक. या वेळेला निश्चितच स्वराज. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ परत एकदा 1 न वाढतोय. 26. लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 26. आता अजून चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित आहेत 25. 25-4. 2 मोठे फटके. एक परत एकदा काहीतरी करून ठेवणार. फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. पकडला गेला गेल. इथं परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. इथं मात्र अतिशय सुरेख खेळ पाहायला मिळाला. झेल घेणाऱ्याचं कौतुक आपण आमच्या टॉईजनं या ठिकाणी अगदी त्या डोरेमॉन आणि मिकीनं केलंय ते आपण पाहू शकाल. इथं मात्र आपण पाहतोय या षटकातील पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू घेऊन येईल स्वराज. स्वराज टू नवीन आलेला फलंदाज. नाव आहे विराज. स्वराज टू विराज हा प्रवास असणार आहे चेंडू आणि बॅटचा. निश्चितच कशा प्रकारे उर्वरित या चेंडूंचा समाचार घेईल येशीदेव दांडा. अतिशय सुरेख ऑन लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं. एक धावसंख्या पलून काढली जातो. एक धावसंख्येची धावसंख्या वधारली. धावसंख्या 1 न वाढतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 27च्या घरात. 27. लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 27. 5 बाद 27. या षटकातील पुढचा चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील फुल टॉस चेंडू. खरपूस समाचार. बिरकावला चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सरपंच ट्रॉफी मधील आलेला आहे खणखणीत षटकार. यावेळेस पाहायला मिळतोय भिरकावलेला चेंडू. त्याच्यावरती रिव्ह्यू आहे फलंदाजांचा. इट्स नो. अवांतर स्क्वेअर मारा. बीमर दुखापत करणारा चेंडू होता आणि निश्चितच या चेंडूवरती मिळतील ऐन फेब्रुवारीच्या सुरुवातीला मिळालेला महाशिवरात्रीच्या अगोदरचा बोनस. 7 धावसंख्येची धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 34. 34. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 34. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. फ्रीट असावा आणि निश्चितच इथं मात्र अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पलून काढतायत. 1 धावसंख्येनिशी मात्र धावसंख्या वधारली गेली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 35च्या घरात. 5 बाद 35. शेवटचा चेंडू या मॅच मधील या सामन्यामध्ये. औपचारिकता राहिली. खरं तर फॉर्मॅलिटीज आता पूर्ण केली जाईल सामन्याची आणि निश्चितच या षटकातील
या सत्रातील या मॅच मधील शेवटच्या सामन्यावरती आलेला चौकार, मात्र या चौकाराची तशी किंमत पाहता स्कोर बोर्ड वरती अगदी गुणसंख्येसाठी असेल. परास्त झालेल्या संघाला परत एकदा हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या खरं तर प्रतियोगितेसाठी येशीदेव दांडा आपल्याला असतील शुभेच्छा आणि अभिनंदन आहे. ते म्हणजे खरं तर